मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान तेजीनं वाढतंय आणि याचा परिणाम पाहिला तर नागरिकांना त्रास होतोय. त्यासोबतच हवामान खात्याकडून विविध प्रकारचे अलर्ट देण्यात आलेत. मात्र तरी सुद्धा बरेच नागरिक आहेत जे पालन करत नाहीत, त्यामुळे ते आजारी पडतात आणि काही जण उष्माघाताची बळी देखील ठरतात. आपण जाणून घेऊयात नेमकं यामागचं काय कारण आहे, त्यापासून कसा बचाव करावा. आपल्यासोबत सभापती, नगरसेवक तथा डॉक्टर आहेत. काय सांगाल? आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हीट वेव्ह खूप त्रासदायक आहे. लोकांना त्रास होतो, मात्र बरेच जण पालन करत नाहीत. या संकटापासून जर वाचायचं असेल तर काय करावं लागेल? ॲक्च्युली जे सध्याचं उष्णतामान वाढलेलं आहे, त्या संदर्भात अनेक वेळेस सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे हवामान विभागाकडनं, आरोग्य विभागाकडनं आणि माझ्याकडनं पण मी सांगू इच्छिते, की हीट वेव्ह जेव्हा जास्त प्रमाणात असते, तर शक्यतो उन्हाच्या कालावधीमध्ये म्हणजे 11 ते 5:30च्या दरम्यान लोकांनी जर गरज नसेल खूप काही, तर घरातच राहावं, उन्हात बाहेर पडू नये. दुसरी गोष्ट, शरीरामध्ये योग्य प्रकारे पाण्याचा इंटेक गेला पाहिजे. सिट्रस फूड म्हणजे जे व्हिटॅमिन सी युक्त आहेत ते जास्त प्रमाणात घेतले गेले पाहिजे. पाण्याचं जेवढं प्रमाण वाढवता येईल ते याच्यासाठी योग्य राहील. बरं. जेव्हा तापमान वाढतं, इतर ऋतूमध्ये देखील ऊन लागतं, मात्र या उन्हाळ्यातलं ऊन ते कसं त्रासदायक ठरतं आणि शरीरावर ते कसा परिणाम करतं? ह्या उन्हाळ्यातल्या उन्हामुळे डायरेक्ट शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि टेम्परेचर त्याच्यामुळे अजूनच ते खालोखाल जातं. जर ते मेंटेन केलं तर मग त्रास होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते. आणि ORSचा वापर म्हणजे नेहमी बाहेरून आलं तर एकदम किंवा गाड्यांमध्ये फिरतात, एसीमध्ये फिरतात आणि एकदम उन्हात उतरतात, त्यावेळेस तो जास्त जोरात बसतो तो. आणि जर तुम्हाला गाडीतनं जायचं एसी तर उतरण्याच्या आधी 5-10 मिनिटं तुम्ही तो एसी बंद करा. नॉर्मलला टेम्परेचर द्या आणि मग बाहेर पडा किंवा ऑफिसेसमधनं पण बाहेर पडताना धडक एसीतनं बाहेर पडणं चुकीचं आहे. कारण त्याच्याने तो स्ट्रोक जास्त जोरात ॲक्ट करतो. बरं. ह्या वाढत्या तापमानामुळे किंवा जो हवामान खात्याने अलर्ट दिलाय, तर सर्वाधिक जास्त धोका काय निर्माण होऊ शकतो? किंवा सर्वाधिक जास्त असा कोणता म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम म्हणा, समस्या म्हणा, जी शरीराला जाणवेल आणि त्याचा वाईट परिणाम होईल? इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणार ना, पाण्याचं प्रमाण कमी झालं की आणि डायरेक्टली मग तुम्हाला चक्कर येऊन किंवा म्हणजे डायरेक्टली सगळ्या सिस्टम्स बंद होणार. त्याच्यामुळे शक्यतो काळजी घेऊन व्यवस्थित पाण्याचं प्रमाण, उन्हात बाहेर न पडणं, एसीतनं एकदम उन्हात जाणं, ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. बरं. आता जे तुम्ही तापमान पाहता यावर्षीचं, अ, असं कळतं की उष्माघाताचे देखील रुग्ण वाढतात. म्हणजे उष्माघात हा नेमकं काय असतो किंवा तो कसा अटॅक करतो? उष्माघात म्हणजे ऊन वाढल्यामुळे ज्या आपल्या वर सिस्टम आहे, ब्रेन सिस्टम डायरेक्टली त्याच्यावर अटॅक करतं आणि त्याच्यामुळे मग शरीरातलं जे तापमानाचा वेग आहे तो वाढतो आणि तो वाढला की बाकीच्या सिस्टीम सगळ्या काम करायला जे फेल होतात. बरं. आपण पाहतोय मराठवाडा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा विदर्भ देखील आहे. या ठिकाणी जे तापमान वाढतं, हे तापमान अतिशय त्रासदायक आहे. काही जणांचे जीव जात आहेत, उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. तर या कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास देखील होतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उन्हापासून बचाव करायचा असेल, तर आपण काही नियमांचं पालन करायला हवं. सभापती तथा डॉक्टर असलेल्या यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करायचा, की उन्हाचं तापमान वाढत चाललंय. अलर्ट्स दिले जात आहेत आणि ज्या पद्धतीनं काही अलर्ट्स दिल्याच्या नंतर का होईना, काही जण जे याकडे लापरवाहीनं पाहतात किंवा दुर्लक्ष करतात, तर त्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.